रंगलेल्या कलगीतुऱ्याची आरोप प्रत्यारोपांची. कारण मनोज जरांगे यांना अध्यादेशाचा जी आर जो आहे त्या संदर्भात देण्यात आलेला होता मराठा आरक्षणासंदर्भात, आणि मग त्यांनी आपलं उपोषण आंदोलन थांबवलं आणि ते माघारी गेले. मात्र मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ या अध्यादेशानंतर चांगलेच आक्रमक झालेले आहेत. मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालंय, मराठ्यांचा ओबीसीत समावेश झालाय असं जरांगे ठामपणे म्हणतात. तर हैदराबाद गॅझेटनुसार सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरवू नका असं म्हणत भुजबळांनी कोर्टाचा मार्ग स्वीकारण्याची भाषा केली आहे. कोर्टात काही झालं तर मंडल आयोगाला चॅलेंज करू असं प्रतिआव्हान जरांगेंनी भुजबळांना दिलंय. त्यामुळे या दोघांमधला वाद आता आणखी वाढण्याचीच शक्यता आहे. मला माहिती आहे आणि माझ्या गरिबांना माहिती आहे आम्ही कसं घेतोय, कसं करतोय, कसं झुंजतोय, किती आत्मा आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी तळपितो आमचा सुद्धा. त्यामुळं ते सरसकट म्हणू द्या, नका म्हणू देऊ मुख्यमंत्री, मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार, पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जाणार. त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरिबाला समजतंय. बाकी त्याला काय म्हणायचं म्हणून. असं एका तासामध्ये कधी बदल होतो काय कुठच्या जी आरमध्ये कागदपत्रामध्ये? तासन तास जातात. खालच्या त्या ते काय म्हणतात ते कक्ष अधिकाऱ्यापासून असं 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 जातं. आता हे नाही तुम्ही इथं बसा आणि तो शब्द काढून दुसरा घेऊन या आणि ते ताबडतोब येतात आणि फार साहेबिया करून सगळं येतं. आता हे कशाखाली होतं? हे दबावाखाली होतं का प्रेमाखातीर होतं? हे आता काय नुसते लिखी नाही आहे, ड्राफ्ट नाही आहे, याला जी आर म्हणते, गव्हर्नमेंट रूल येतो. तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे. आता त्याची अंमलबजावणी गेला मराठा आरक्षणात सगळा. की जे कुणबी आहेत, जे कुणबी आहेत, परंतु काही कारणामुळे त्यांना हे प्रमाणपत्र मिळालं नाही, तर त्यांना ह्या अशा पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यात यावे. तुम्ही म्हणता मराठा समाजाला देणार म्हणजे पॅन्डोरा बॉक्स तुम्ही ओपन केला. उद्या जाट म्हणतील, उद्या आणखी पटेल म्हणतील, सगळेच म्हणतील. काय उद्या हे एक गॅझेट, मग दुसरं गॅझेट, तिसरं गॅझेट, सगळं महाराष्ट्रामध्ये मराठा जातच राहणार नाही, सगळेच कुणबी. आमचे लोक पण जाणार हायकोर्टामध्ये. बाबा याचा अर्थ काय होतोय? जर हायकोर्टाने सांगितलं कुणबी मराठा वेगळे आहेत, मराठा समाज येऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाने ते सांगितलं, तर आताचे हे जे काय आहे गॅझेटच्या नावाखाली, गॅझेट तर राहिलं बाजूला, गॅझेटचा पुढचा भाग आहे हा. याचा अर्थ काय होतो ते आम्हाला सांगा. हे विचारणार कोर्टालाच ना. आता बघू कोर्ट काय सांगतो त्याच्यातून. काहीतरी मार्गदर्शन होईल, काहीतरी रायडर त्याला होईल, काहीतरी होईल ना. सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतात. कोर्टात जाऊन काय करी? आणि ते जर कोर्टात काही होतंय ना तर मंडल कमिशन सुद्धा चॅलेंज होतो. मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे मंडलचं. समजा एक ताट आहे, एका ताटामध्ये 2 लोकांचं जेवण ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जर आणखीन 2 लोक येऊन बसले तर हे पहिल्या दोघांचं जेवण कमी होईल की नाही? हेच आहे की पहिल्या हे ज्या ओबीसी मध्ये त्यांना जे काही आरक्षणाच्या रूपानं मग राजकारणात असेल, शिक्षणात असेल किंवा नोकरीमध्ये असेल, त्यांना जे मिळतंय त्यातला मोठा वाटा निघून जाणार आहे. अहो ते आमच्यात आलाय, आम्ही नाही त्याच्यात चाललो. ते आमच्यात आलाय. फक्त आमचं मन मोठं होतं आमच्या पूर्वजांचं की नको आपल्याला तर घ्या. आम्ही 1881 ते आत्तापर्यंत आरक्षणात होतो. ही 89ला आलंय आत्ता. दरम्यान मराठा आरक्षणाच्या जी आर वरून आता महायुती सरकारमध्येच काहीशा कुरबुरी असल्याचं बघायला मिळतंय.